जनाची वारी पर्याय दिव्यारी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकारा नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला नारायण भूयादिनाथ बाळकृष्ण दया सद्गुरुनाथ श्रोता भक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी तमाम सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद ईश्वरं वल्लभं शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्यार्थ हरे देवी नारायणे नमोस्तुते मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वस्या वरिष्ठाय मुक्ताय श्रीहरिचरण आरंभपूर्वी संतचरित्र मालिका अर्थात भक्तचरित्र मालिका या संप्रदायामध्ये या भागवत धर्मामध्ये जेवढी जेवढे भक्त होऊन गेलेले आहेत जेवढी जेवढे श्रेष्ठ अतिश्रेष्ठ भक्त होऊन गेलेले आहेत देहाचा दृष्टीने विचार केला तर जेवढे पुरुष भक्त पुरुष संत या संप्रदायामध्ये होऊन गेले त्याच पद्धतीनं किंवा त्यांच्यापेक्षा अधिक संत भक्त या स्त्रिया सुद्धा होऊन गेलेल्या आहेत. पहिली आपण आज ऐकणार आहोत अशा संत अशा कवयित्री किंवा ज्या सकल संतांची बहीण म्हणून उदयाला आल्या अशा संतश्रेष्ठ मुक्ताबाई की ज्यांचा जन्म हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या उदयी झाला आणि ज्या निवृत्तीनाथांची कनिष्ठ बहीण आहे ज्ञानोबरायांची लहान बहीण आहे नव्हे सोपान देवाची सुद्धा ज्या लहान बहीण आहे अशा सर्वांपेक्षा वयाने जरी लहान असल्या तरी ज्ञानोबरायांच्या हृदयामध्ये स्थित असलेल्या ज्ञानाचं जी गुंज आहे त्या जे जाणू शकतात अशा म्हणजे एकमेव मुक्ताबाई. ज्या वेळेला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब या देहांत प्रायश्चित्त देण्यासाठी निघून गेलेले आहेत त्यावेळेला मुक्ताबाईंचं वय आहे अवघं 7 वर्ष. 7 वर्षाच्या आहेत मुक्ताबाई, 9 वर्षाचे आहेत सोपान काका, 11 वर्षाचे आहेत ज्ञानोबाराय आणि 13 वर्षाचे आहेत निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांवरती संपूर्ण जबाबदारी रुक्मिणी मातेने टाकलेली आहे आणि विठ्ठलपंतांनी मुक्ताबाईला आपल्या कडेवरती घेतलं आणि निवृत्तीनाथांच्या मांडीवरती ठेवलं आणि सांगितलं की आजपासून मुक्ताबाईचा तू पिता आहे आणि तू माता आहे. माझी मुक्ता कशी आहे हे तुला चांगलंच माहित आहे आणि त्यामुळे इथून पुढं माझ्या मुक्ताचा सांभाळ निवृत्ती तुला करायचा. वडिलांची आज्ञा होती, काही हरकत नाही, वचनदान केलं आणि त्यानंतर निवृत्तीनाथांची शिष्या झाली मुक्ताबाई. ज्यावेळेला निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरीवरती अनुग्रह प्राप्त झाला त्यावेळेला निवृत्तीनाथांचे शिष्य आहेत गहिनीनाथ की जे नाथ संप्रदायाचे आहेत. नाथ संप्रदायाचा उगम हा भगवान शंकरांपासून झालेला आहे. भगवान शंकरांचा अनुग्रह मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाला, मच्छिंद्रनाथांचा अनुग्रह गोरक्षनाथांना प्राप्त झाला, गोरक्षनाथांचा अनुग्रह गहिनीनाथांना प्राप्त झाला, गहिनीनाथांचा अनुग्रह निवृत्तीनाथांना प्राप्त झाला आणि तदनंतर निवृत्तीनाथांकडून ज्ञानोबाराय, सोपानदेव आणि मुक्ताबाई या तिघांना अनुग्रहित केल्या गेले. अशा पद्धतीनं नाथ संप्रदायामध्ये मुक्ताबाईचा प्रवेश झालेला आहे आणि मुक्ताबाईचे शिष्य झाले चांगले महाराज, मुक्ताबाईचे शिष्य झाले विसोबा केसर आणि
शिष्य करून घ्या. त्यावेळेला ज्ञानोबरायांनी सांगितलं की तू माझा नाहीस, तू मुक्ताचा आहेस. आणि त्या समयाला विसोबा खेचरांना मुक्ताबाईंना अनुजोगित केलं आणि अशी विसोबा खेचर जे नामदेव रायांचे गुरु आहेत. अर्थात विसोबा खेचरांचे गुरु मुक्ताबाई आणि अशा विसोबा खेचरांचे शिष्य आहेत नामदेव राय. अर्थात नामदेव राय हे मुक्ताबाईचे सुद्धा शिष्य. एवढंच नाही तर चांगदेव महाराजांना सुद्धा अनुग्रहित केलेलं आहे. आणि प्रसंग असं वर्णन केलं जातं की ज्या वेळेला तीर्थयात्रा करता करता वाटचाल करता करता पैठणामधून निघालेले ज्ञानोबराय मुक्ताबाई आणि सोपानदेव वाटचाल करता करता जाऊन पोहोचले पुनतांबा या क्षेत्रावरती. तिथं गेले त्यावेळेला लक्षात आलं की एका वाळवंटामध्ये हजारो प्रेत पडलेली आहेत. आणि तिथे उपस्थित असलेल्या माणसांना प्रश्न विचारला ज्ञानोबरायांनी. म्हटले ही प्रेत इथं का ठेवलेली आहेत? त्यावेळेला एक मनुष्य सांगायला लागला. म्हटले ही प्रेत जी ठेवलेली आहेत ही प्रेत चांगदेव महाराजांच्या कृपा आशीर्वादाने पुन्हा जिवंत होते. म्हटले कुठे आहेत चांगदेव महाराज? सांगितलं ते समाधीस्थ झालेले आहेत. ज्या वेळेला चांगदेव महाराज ज्या वेळेला समाधीमधून उठून उभे राहतील आणि ज्या वेळेला ते त्या प्रेताकडे पाहून त्या प्रेताला आवाज देतील त्यावेळेला त्यांच्या दृष्टिक्षेपाने ते प्रेत पुन्हा जिवंत होईल. हे ऐकल्याबरोबर मुक्ताबाईने प्रश्न विचारला. म्हणजे तुमचे चांगदेव महाराज कधी समाधीमधून जागृत होणार आहे सांगा. त्यावेळेला तो शिष्य म्हणायला लागला. म्हणजे 2 महिन्यानंतर चांगदेव महाराज पुन्हा समाधीमधून बाहेर येतील. हे ऐकल्याबरोबर मुक्ताबाई हसायला लागल्या आणि मुक्ताबाई म्हणतात एवढा काळ तुमच्या महाराजांना समाधीसाठी लागतो का? ज्या वेळेला मुक्ताबाईने खाली पाहिलं त्यावेळेला तिथं एका कुत्र्याची हाडं पडलेली होती. मुक्ताबाई कोण आहे? मुक्ताबाई आदिशक्ती जगदंबा आहे की जिने या सृष्टीची उत्पत्ती केली, जिने या सृष्टीला सांभाळलेलं आहे आणि जी या सृष्टीचा विनाश सुद्धा करू शकते. अशी प्रकृती, अशी जगदंबा लहर आली आणि जमिनीवरती पडलेले ते हाडं उचलले. जेवढी काही प्रेत होती त्या प्रेतांवरून ती ओवाळली आणि खाली टाकल्याबरोबर जसा एखादा मनुष्य झोपेमधून जागृत व्हावा, उठून बसावा त्या पद्धतीनं ती समस्त प्रेत उठून बसली. आणि ज्या कुत्र्याची हाडं ओवाळली होती ती हाडं सुद्धा पुन्हा जिवंत झाली. आणि जसं काही एखादा कुत्रा झोपेमधून जागृत व्हावा त्या पद्धतीनं तो कुत्रा सुद्धा जागृत झाला. आणि ही गोष्ट ज्या वेळेला त्या शिष्यांनी पाहिली, त्या गावकऱ्यांनी पाहिली त्यावेळेला मुक्ताबाईचं सामर्थ्य त्यांच्या लक्षात आलं. मुक्ताबाईंना जणू काही एखादा खेळ खेळावा त्या पद्धतीने ही लीला करून दाखवली. मुक्ताबाई ज्ञानोबराय निवृत्तीनाथ सोपाननंतर निघून गेले. पण 2 महिन्यानंतर ज्या वेळेला चांगदेव महाराज समाधीमधून बाहेर आले त्यावेळेला डोळे उघडले तर पाहतात की समोर एकही प्रेत नाही. शिष्याला विचारलं. म्हणजे इथं असणारी प्रेत कुठं गेली? त्यावेळेला त्या शिष्याने घडलेला सारा प्रकार समजून सांगितला, वर्णन करून सांगितलं. आणि चांगदेव महाराजांना आता इच्छा झाली ज्ञानोबरायांना भेटायची, निवृत्तीनाथांना भेटायची, सोपानदेवांना भेटायची आणि मुख्यत्वे करून मुक्ताबाईला भेटायची इच्छा झाली. म्हणजे अशी कोणती मुलगी आहे जिचं वय पाहायला गेलं तर अगदी बालिका आहे, छोटीशी आहे, परंतु सामर्थ्य पाहावं तर एवढं अलौकिक आहे. पत्र पाठवलं, काय लिहावं कळालं नाही, कोरच पत्र पाठवलं. हे ज्या वेळेला ज्ञानोबरायांनी पाहिलं त्यावेळेला मुक्ताबाई हसल्या आणि मुक्ताबाई म्हणतात ज्ञाना दादा अरे 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा हा चांगला कोराच लागला. थोडासा उपहास केला, बसल्या. चांगदेव महाराजांनी इच्छा प्रकट केली. म्हटली मला तुम्हाला भेटायचा. भेटीचा प्रसंग साऱ्यांना ठाऊक आहे, वर्णित आहे. आणि ज्या वेळेला चांगदेव महाराजांची आणि या 4ही भावंडांची भेट झाली त्या
शिष्य करून घ्या. ज्ञानोबाराय सांगतात, तू माझा शिष्य नाही. मी जरी तुझ्यासाठी 65 ओव्या जरी लिहिलेल्या आहेत तरी सुद्धा तुला जर का त्या ओव्या समजून घ्यायच्या असतील, तुला जर का गुरु जर तुम्हाला करायचे असेल तर तुझी आई, तुझी गुरु म्हणजे मी मुक्ताबाई आहे. तू माझा नाही, तू या मुक्ताचा आहेस. ज्या वेळेला मुक्ताबाईकडे पाहिलं त्यावेळेला सद्गुरू म्हणून भावना हृदयामध्ये जागृत झाली. आईसाहेबांसमोर लोटांगण घेतलं, पाठ्यपूजा संपन्न केली आणि मुक्ताबाईच्या चरणावरती 1400 वर्ष असलेला सांग्या विराजमान झाला. आणि आता तो सांग्या राहिला नाही, तर आता तुमच्या माझ्यासाठी ते सांगदेव झालेले आहे. आणि अशा सांगदेव महाराजांचे गुरु आहेत, सद्गुरू आहेत आदिशक्ती मुक्ताबाई. ज्या 65 ओव्या ज्ञानोबारायांनी पाठवलेल्या होत्या त्या प्रत्येक ओव्यांचा अर्थ मुक्ताबाईनं सांगदेव महाराजांना वर्णन करून सांगितला, समजावून सांगितला. आणि मुक्ताबाईमध्ये सांगदेव महाराजांना आता भगवत स्वरूपाचा अनुभव यायला लागला. जणू काही हीच मूर्ती आहे जी एकेकाळी राम म्हणून अवताराला आली, एकेकाळी जगदंबा म्हणून अवताराला आली, एकेकाळी दुर्गा म्हणून अवताराला आली, कालिका म्हणून अवताराला आली. हीच ती मूर्ती आहे की जी या जन्मामध्ये केवळ 10 वर्षाची बालिका म्हणून वावरत आहे. मुक्ताबाईचा अनुग्रह प्राप्त झाला आणि सांगदेव महाराज ज्यांनी गेली 1400 वर्ष तपश्चर्या केली अशा वयोवृद्ध असलेल्या महाराजांना मुक्तता प्राप्त झाली. कुणामुळे? मुक्ताबाईची शरणागती केली, मुक्ताबाईकडे सद्गुरू या दृष्टीनं पाहिल्याचा परिणाम. अशा या मुक्ताबाई की ज्यांनी ज्ञानोबारायांना धीर दिला, ज्यांनी निवृत्तीनाथांना सांभाळलं, ज्यांनी सोपानदेवांची काळजी घेतली. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा असा एक प्रसंग आला होता की ज्ञानोबाराय समाजाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गेले होते. ताटीचं दार बंद करून घेतलं, ध्यानामध्ये विराजमान झाले आणि संकल्प केला की आता या ज्ञानेश्वराला या देहामध्ये राहायचं नाही. खूप झालं, जसं सद्गुरूंनी आदेश केला त्या पद्धतीने मी जीवन जगण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता माझ्याच्याने होणार नाही. आणि पद्मासनामध्ये विराजमान झाले, ताटीचे दार आतून बंद केलेले आहे. आणि हे ज्या वेळेला मुक्ताबाईच्या लक्षात आलं, निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं, त्यावेळेला निवृत्तीनाथ चिंतित झाले, चिंताक्रांत झाले. निवृत्तीनाथांमध्ये एवढं सामर्थ्य नव्हतं की ज्ञानेश्वराला अडवावं. म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ते तू आमची आई आहेस, तुला आता ज्ञानोबारायांना धीर द्यायचं आहे, सांभाळायचं आहे आणि या ज्ञानाकडून तुला पुढचा अवतार कार्य संपन्न करून घ्यायचं. आणि त्यावेळेला मुक्ताबाईनं की ज्या या 4ही भावंडांमध्ये अगदी लहान आहे, अशा छोट्याशा असलेल्या मुक्ताबाईनं त्यावेळेला ज्ञानोबारायांना उपदेश केला आणि त्या उपदेशाचा परिणाम ज्ञानोबाराय ताटीच्या बाहेर आले आणि तिथून पुढे आपल्या अवतार कार्याला आरंभ करून दिला. मग पहा, विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्या दिवशी जर का मुक्ताबाई बोलल्या नसत्या तर ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली असते. त्या दिवशी जर का मुक्ताबाईने ज्ञानोबारायांना उपदेश केला नसता तर आज तुमच्या माझ्यासाठी जी माऊली म्हणून विराजमान झालेली आहे ती बसली असती का, ती विराजमान झाली असती का? तर याला उत्तर आहे नाही. म्हणून जेवढे ज्ञानोबारायांचे उपकार तुमच्या माझ्यावरती तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा कोट्यावधी पटीने उपकार हे मुक्ताबाईच्या. जेवढी कृपा ज्ञानोबाराय तुमच्या माझ्यावरती करतात तेवढीच कृपा मुक्ताबाई सुद्धा तुमच्या माझ्यावरती करते, करेल. पण कधी करेल? ज्या वेळेला आपण तिचे आश्रित होऊन जाऊ, ज्या वेळेला आपण तिच्या चरणाजवळ विराजमान होऊ, त्यावेळेला ती मुक्ताबाई जसं ज्ञानेश्वरांवरती कृपा केली, जसं सांगदेव महाराजांवरती कृपा केली, जसं विसोबा खेचरांवरती कृपा केली, तशाच पद्धतीने तुमच्या माझ्यावरती सुद्धा कृपा करेल. अशी ही जगदंबा या मृत्यूलोकामध्ये
सांभाळ केला ज्ञानोबरायांचा निवृत्तीनाथांचा सोपान देवांचा नव्हे नव्हे तुमच्या माठासारख्या समस्त अज्ञानी जीवांचा जी आजही सांभाळ करते अशी आदिशक्ती जगदंबा ब्रह्मचित्तला मुक्ताबाई यांचं जरासं चरित्र श्रवण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करो आणि जीव या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्ण विराम कुंडली कवरदा